आज मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये दाल खिचडी बनवण्याचा बेत आहे। चपाती भाजी रोज रोज खाऊन कंटाळा येतो, तर मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये जशी दाल खिचडी मिळते आणि तशी दाल खिचडी आज आपण तयार करणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या विसरू नका। गरमागरम दाल खिचडीवर मस्तपैकी घरी बनवलेलं असं हे साजूक तूप घालायचं आणि एन्जॉय करायची। खरोखर एक नंबर बेत झालेला दाल खिचडीचा। तर अशी ही दाल खिचडी तयार करण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला मुगाची डाळ घ्यावी लागेल। दाल खिचडी म्हटलं की मुगाची डाळ हे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे। तर थोडा वेळासाठी डाळ भिजवून घेतली आणि भिजवलेल्या डाळीमध्ये आपण थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घालून घेतलेलं आहे। आता डाळ शिजण्यापुरतं पाणी घालून आपल्याला फक्त 2 शिट्यामध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्यामध्ये डाळ पटकन शिजते। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा शिजवून घेणार आहे। बासमती तांदूळ आणि मुगाची डाळ एक नंबर कॉम्बिनेशन आहे। पूर्वतयारी सर्व झालेली आहे, डाळ शिजलेली आहे, भातसुद्धा शिजून झालेला आहे। आता आपण दाल खिचडी तयार करायला घेऊया। कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। तेलाच्या ऐवजी तुम्ही येथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्त्याची पानं आणि चिरलेला बारीक लसूण घालून घेतलेला आहे। आता हिरव्या मिरच्याचे सुद्धा मधून असे कापून घेतले आणि त्यासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आता 2 चम्मच भरून मी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। व्यवस्थित असे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, जे मी उभे चिरून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता। तेलामध्ये कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित असा कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये आपण टमाटर घालून घेणार आहोत। इथे 2 मोठे टमाटर घेतलेले आहेत, पण ते मी उभे चिरून घेतलेले आहेत, ज्याच्या फोडी मी मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत। आता कांदा आणि टमाटर शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे कांदा टमाटर पटकन शिजतो। आता हे शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून ते कांदा टमाटर आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे। मस्त कांदा टमाटर आपला शिजलेला आहे। पटकन झटपट होणारी अशी ही दाल खिचडी चवीला तेवढीच भारी लागते। आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट घालून सर्व मसाले आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे सर्व मसाले परतून झाले की मग आपण जी शिजवलेली डाळ होती ती डाळ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। डाळ बघा किती व्यवस्थित आणि मस्त शिजलेली आहे। अवघ्या 2 शिट्टीमध्ये डाळ शिजते। डाळ शिजवायची असेल तर आधी डाळ तुम्ही भिजवून घ्या। आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। सर्व जिन्नस आपल्याला एकजीव असे करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा ग्लास भरून दूध घालून घेतलेलं आहे। दुधामुळे एक क्रीमी स्ट्रक्चर येतं डाळीला, खूपच भारी लागतं। करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्यवस्थित दूध मिक्स करून झालेला आहे। आता शिजवलेला भात जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता भात तुम्हाला जितकी दाल खिचडी बनवायची असेल त्या हिशोबाने तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता व्यवस्थित असे सर्व जिन्नस मिक्स करून घ्या। ही दाल खिचडी कमीत कमी 4 ते 5 लोकांसाठी इनफ आहे। अगदी पोट भरून खाऊ शकता तुम्ही। इतकी टेम्पटिंग आणि खूपच सुंदर होते अशी ही दाल खिचडी। नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यावरून थोडंसं बटर आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि थोडंसं लिक्विडी होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दणदणून एक वाफ घेऊन येणार आहोत। मस्तपैकी दणदणून वाफ निघालेली आहे। आपली दाल खिचडी टेम्पटिंग ज्युसी झालेली आहे। बघू शकता, अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी दाल खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, अशी दाल खिचडी कधीतरी करून बघा। रोज रोज काय ती चपाती भाजी खायची, कधीतरी वेगळंही खाऊन बघा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बाय।